शिक्षिकेसोबत शरीर संबंध भाग 2। आजच्या या क्राईम स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो। मुंबईत नवीन ओळख करून शीतलने नव्या आयुष्याची सुरुवात केली होती। ती आता आर्या देशमुख नावाने एका NGO मध्ये काम करत होती, जिथे वेश्या व्यवसायात अडकलेल्या आणि शोषित महिलांना वाचवण्याचं काम केलं जात होतं। तिचं मूळ उद्दिष्ट होतं अशा वासनांध रॅकेटचं मूळ उपटून टाकणं, ज्याचं प्रमुख केंद्र धनंजय पाटीलच्या संपर्कातून चालणारं एक गुप्त नेटवर्क होतं। आर्या म्हणजेच शीतल हळूहळू त्या रॅकेटमध्ये खोलवर शिरली। पैशांच्या आमिषाने व अनेक बोगस NGOच्या नावाने चालणाऱ्या टोळ्यांची यादी तिच्या हाती लागली। तिला कळलं की फक्त धनंजयच नव्हे तर त्याच्या पाठीमागे अनेक उच्चभू राजकीय आणि पोलीस अधिकारी गुंतलेले होते। त्यावेळी तिच्या मदतीला आली कविता। ती अजूनही गावातच होती, पण आता गुप्त पोलीस माहितीदार म्हणून काम करत होती। दोघींच्या कटाक्ष योजनामुळे त्यांनी पुरावे गोळा केले, व्हिडिओज, फोन कॉल्स, पेमेंट रेकॉर्ड्स आणि पीडित महिलांची जबानी। शेवटी एक मोठा ऑपरेशन रचण्यात आला। शीतलने स्वतःला एक हाय प्रोफाईल पार्टीमध्ये अडकवून धनंजयच्या समोर आणलं। तो तिला ओळखू शकला नाही मित्रांनो, पण त्याने पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। तिथेच एका छुप्या कॅमेऱ्यात सगळं टिपलं गेलं। या साक्षी पुराव्यामुळे धनंजय पाटील, त्याचे साथीदार आणि त्या रॅकेटमधील अनेक गड्यांना अटक झाली। राज्यभरात खळबळ माजली। शीतलचं खरं नाव उघड झालं मित्रांनो, पण यावेळी अनेक लोकांनी तिचं कौतुक केलं। ती आता महिलांच्या हक्कासाठी लढणारी एक नायिका बनली होती। कविता गावात शिक्षिका झाली, तर शीतलने मुंबईत स्वतःच ट्रस्ट सुरू केलं, नवदुर्गा फाउंडेशन। वासनेचा बदला आता एका परिवर्तनाच्या शक्तीत बदलला होता। मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।